नमस्कार, मी ऋषी. रणसंग्राम मध्ये आपलं स्वागत. महापालिका निवडणुकींचा लेखाजोखा पाहूयात रणसंग्राम मध्ये. मुंबईतल्या 227 नगरसेवकांच्या मागील एका वर्षाच्या कार्याचा लेखाजोखा प्रजा फाउंडेशननं प्रसिद्ध केलाय. त्यात शिवसेना भाजप युतीच्या नगरसेवकांची कामगिरी ही सरस ठरली आहे. युतीने या अहवालाचं अर्थातच स्वागत केलंय, तर विरोधकांनी मात्र हा बोगस असल्याची टीका केली आहे. मुंबई महानगरपालिका 21,000 कोटींचं बजेट असणारी देशातली एकमेव महानगरपालिका. प्रजा फाउंडेशन या संस्थेनं महापालिकेचा कारभार पाहणाऱ्या नगरसेवकांनी वर्षभरात सभागृहात किती प्रश्न उपस्थित केले, निधीचा वापर कसा केला, किती आयकर भरला, त्यांची गुन्हेगारी पार्श्वभूमी आहे का, या संदर्भात आरटीआयच्या माध्यमातून माहिती काढली. ज्यामध्ये वर्षभरात सभागृहात 15 पेक्षा जास्त प्रश्न विचारणारे फक्त 20% नगरसेवक आहेत. इतरांनी वर्षभरात 15ही प्रश्न उपस्थित केलेले नाहीयेत. सगळ्या काउन्सिलरचं काम बघितलं तर त्यांचं अटेंडन्स चांगलं असतं, पण त्यांचे प्रश्न जे विचारतात खूप कमी प्रश्न विचारतात. पार्टी वाईज बघायचं असेल तर बीजेपीचे कॉर्पोरेटर्स चा परफॉर्मन्स सगळ्यांपेक्षा जरा चांगला आहे. त्याच खालोखाल काँग्रेस आणि आपलं शिवसेना आणि काँग्रेस दोघांचं परफॉर्मन्स आहे, दोन्ही पार्टीचे परफॉर्मन्स येतं आणि उरलेल्या पार्टीचं परफॉर्मन्स त्यांच्या खालीच आहे. आरटीआय तसंच लोकांमध्ये जाऊन प्रजा फाउंडेशननं केलेल्या या सर्व्हेमध्ये सेना भाजपच्या नगरसेवकांना थोडे अधिक गुण मिळालेले आहेत, तर मनसे राष्ट्रवादीच्या नगरसेवकांची कामगिरी खराब असल्याचं या अहवालात नमूद करण्यात आलंय. त्यामुळे शिवसेनेनं या अहवालावरून मनसेवरती टीका करण्याची संधी सोडली नाही, तर राष्ट्रवादीनं हा अहवाल बोगस असल्याचं म्हणत अहवालावरती सडकून टीका केली आहे. मनसेचा कुठलाही नगरसेवक मुंबईच्या विकासाच्या दृष्टिकोनातून एकही त्यांनी प्रस्ताव सभागृहात आणलेला नाही. त्यांची उपस्थिती नगण्य असते. त्यामुळे कुठेतरी त्यांना दिलेली मुंबईच्या नागरिकांनी एक संधी ती त्यांनी गमावलेली आहे. या रिपोर्टवर अवलंबून राहता येणार नाही, कारण अशा लोकांना त्याच्यामध्ये दाखवलं कामा नाही. निवडणुकीच्या अगोदर कोणतरी ते काढतात ना, काय म्हणतात ते एक्झिट पोल, ते सर्व एक्झिटच होऊन जातं निवडणुकीच्या नंतर. बरेच वेळ आम्ही पाहिले नाही. येत्या काही महिन्यातच मुंबई महापालिकेच्या निवडणुका पार पडणार आहेत. त्यामुळे प्रत्येक वॉर्डात नगरसेवकांना आपल्या मतदारांना त्यांनी केलेली कामं तसंच सभागृहात उपस्थित केलेल्या प्रश्नांसंदर्भात उत्तर द्यावं लागणार आहे. मात्र तत्पूर्वी आलेल्या या अहवालामुळे प्रत्येक पक्षाच्या नगरसेवकाच्या कामगिरी संदर्भातल्या अनेक गोष्टी उघड झाल्यानं त्यावरती चर्चा झडणार हे निश्चित. झी24 ताससाठी देवेंद्र कोल्हटकरसह विशाल पाटील, मुंबई.